हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. हे सगळं डेकोरेशन दादूचे बोरनान करण्यासाठी केलं होतं. बोरनान हे मकर संक्रांतीच्या काळात केला जाणारा पारंपरिक विधी आहे. बोरनान फक्त 5 वर्षापर्यंतच करतात. बोरनान करताना त्यामध्ये बोर, ऊस, तीळ आणि कुरमुरे यांसारख्या पदार्थाचा वापर. या दिवशी मुलांच्या डोक्यावरून बोर व इतर वस्तू उधळून मुलांना वाटल्या जातात, ज्यामुळे त्यांना आरोग्य आणि समृद्धी मिळते अशी श्रद्धा मानली जाते. दादूला हे सगळं लय भारी वाटत होतं. मस्तपैकी एका जाग्यात थांबला होता. त्यानंतर मग थोड्याशा फोटो काढल्या. त्याला न सांगता लय भारी भारी पोज देत होता दादू. नंतर मग दुसऱ्या दिवशी दादूला कोंडून टाकले. अशा प्रकारे वाटत बाज लावून ठेवले होते. बसतच नाही एका जागात, नुसता बाहेर पळतो म्हणून लयच तर म्हणत होता बाहेर जाण्यासाठी. थोड्या वेळानं आरू पण आला मग त्याच्या जोडीला, पण त्याला मध्ये येताच येत नव्हतं. बिचारा माझा दादू बारीक तोंड करून इकडून तिकडे फिरत होता. काय करावं, नुसता कंटाळा येऊन जातो त्याला सांभाळून. रोजचा दिवस सारखाच आहे आमच्या दोघांसाठी. नंतर मग गेला बाहेर जाऊन बसला रिक्षामध्ये. रुसून निघाला वाटतं त्याच्या मामाच्या गावाला. नंतर घेतलं मग दळण करायला आणि बसवलं सगळ्या सैनिकाला नीट करायला. लयच घाण होतं त्याच्यामध्ये. 2 तास लागले नीट करायला गहू. नंतर मग आमचा दादू फिरत होता इकडून तिकडं, हातात तांब्या घेऊन फिरत होता. त्याला पाण्यासोबत खेळायचं होतं म्हणून पाणी दे म्हणून बसला होता. थोडीशी नजर इकडं तिकडे गेली की काय ना काय कारनामा करत बसतो. बसला होता उकळामध्ये पाणी वतून खेळत. आता तर त्याची सर्दी कमी झाली, अजून आणतो का काय माहिती. आधीच थंडी वाजत आहे आणि बसल्यात थंड पाण्यात खेळत. नंतर त्याचे कपडे चेंज करून त्याला झोपू घातले. हे वादळ असं झोपलं की लय मस्त वाटतं. वेगळा सुकून भेटतो मनाला.